महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू बाबा अशोक खरात याचे कारनामे व्हायरल झाल्यानंतर आता एक नवीन कांड बाहेर येत आहे आणि ते म्हणजे मंत्री नरहरी झिरवाळ यांची कथित अश्लील व्हिडिओ क्लिप। या क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो काही धुराळा उडालाय त्याने भल्या भल्यांची झोप उडवली आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तो कथित व्हिडिओ म्हणजे केवळ एक क्लिप नाही तर ते एक मोठं राजकीय वादळ ठरायला लागले। या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठे जातात आणि पडद्यामागे नक्की काय गोंधळ सुरू आहे याचा हा सविस्तर आणि सोप्या भाषेत घेतलेला आढावा। जय श्रीराम, मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो पाहून साध्या माणसालाही प्रश्न पडलाय की हे चाललंय तरी काय। तो व्हिडिओ चक्क मंत्र्यांच्या नंदनवन या शासकीय बंगल्यातला असल्याचं सांगितलं जात आहे। व्हिडिओमध्ये झिरवाळ साहेब एका व्यक्तीसोबत अगदी निवांत बसलेले दिसतात। ती व्यक्ती एक महिला नसून एक तृतीयपंथी आहे आणि त्याचं नाव पवन यादव आहे। त्यांच्या समोर मद्य आणि खाण्यापिण्याचा थाट मांडलेला आहे। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ आजचा नाही तर 7 महिन्यांपूर्वीचा आहे। मग प्रश्न असा येतो की 7 महिने हा व्हिडिओ कुणी दडवून ठेवला होता आणि तो आताच बाहेर कसा आला। या प्रकरणात खरा ट्विस्ट दिलाय तो पवन यादवचा भाऊ रवी यादव याने। त्याने एका वृत्तवाहिनीवर येऊन जे काही बॉम्ब फोडलेत त्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत। रवी म्हणतो, माझ्या भावानेच म्हणजे पवननेच हा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये चोरून रेकॉर्ड केलाय। पवनला सरकारच्या तृतीयपंथी कल्याण बोर्डावर मोठं पद हवं होतं। त्या लालसेपोटीच त्याने मंत्र्यांशी संबंध वाढवले आणि त्यांना जाळ्यात ओढलं। सर्वात मोठी खळबळजनक बाब म्हणजे पवनच्या मोबाईलमध्ये केवळ झिरवाळच नाही तर राज्यातील अनेक आमदार आणि बड्या नेत्यांचे अशाच प्रकारचे व्हिडिओ असल्याचा दावा रवीने केलाय। म्हणजेच हे केवळ एका मंत्र्याचं प्रकरण नसून एका मोठ्या ब्लॅकमेलिंग रॅकेटचा भाग असण्याची दाट शक्यता आहे। हा व्हिडिओ अशा वेळी बाहेर आलाय जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मोठ्या संकटात आहे। विमान अपघातात अजितदादांच्या निधनानंतर पक्षाचा धनी कोण हा प्रश्न उभा राहिलाय। नरहरी झिरवाळ यांनी उघडपणे सुनेत्रा पवार यांना पक्षाचं अध्यक्षपद देण्याची मागणी केली होती। पक्षात आता मंत्रिपदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत। अशातच झिरवाळ यांना साईडलाईन करण्यासाठी कुणीतरी हे जुनं लचाण बाहेर काढलंय काय अशी चर्चा आता मंत्रालयाच्या गल्लीबोळात रंगू लागली आहे। अशाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारला पूर्णपणे कोंडीत पकडले। एखाद्या मंत्र्याने शासकीय निवासस्थानाचा वापर अशा कामांसाठी करणं हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेला काळिमा आहे असं सपकाळ कडाडलेत। दमानिया यांनी तर थेट सांगितलंय की पवन यादवच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर अनेक मंत्र्यांसोबतचे फोटो आहेत। जर हे खरं असेल तर येणाऱ्या काळात अनेक मोठे चेहरे उघडे पडू शकतात। याआधी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला 35,000ची लाच घेताना पकडलं गेलं होतं। तेव्हाच त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती। आता तर हे चारित्र्याचं प्रकरण समोर आल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा दबाव येताना दिसून येत आहे। जर झिरवाळ यांचा राजीनामा घेतला गेला तर धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यानंतर राजीनामा द्यावा लागणारे ते राष्ट्रवादीचे 3रे मंत्री ठरतील। त्यामुळे महायुतीच्या प्रतिमेला मोठा तडा जाऊ शकतो। थोडक्यात सांगायचं तर हे प्रकरण फक्त एका व्हिडिओ पुरतं मर्यादित नाही। यात ब्लॅकमेलिंग आहे, सत्तेची हाव आहे आणि राजकीय वैमनस्यही आहे। आता पोलीस तपास आणि पवन यादवचा मोबाईल जप्त केल्यानंतर नक्की किती मोठे मासे जाळ्यात अडकतात हे पाहणं महत्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकरणांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पत घसरते का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।